सोलापूर शहरातील साईनगर बाळे इथं एका तृतीयपंथीयानं प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्रकाश व्यंकप्पा कोळी वय वर्षे 22 राहणार साईनगर बाळे सोलापूर असं जीवन संपवलेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे। ही घटना 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी उघडकीस आली। राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता उपचारापूर्वी मरण पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच तृतीयपंथीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली। मृताच्या बहिणीनं या संदर्भात प्रतिक्रिया दिली। मी ज्योती कोळे अमित माझा भाऊ फाशी घेतलाय। आज ते सुधरीमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं, त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय। तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत, तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला, तिथं फसवला, तिथं मारहाण करत होता, भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता, गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता। माझा भाऊ जोगती होता, काय त्याला न्याय मिळणार। सकाळी घटना घडलेली आहे, संध्याकाळी माझ्याकडे आलता, तो सगळं येऊन सांगून गेला असं मला त्रास द्यायलाय। तो मर म्हणला, मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला, असं फसवलं, त्याला फसवून नेलेला आहे, नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना। मला नंतर ना माहित पडलेला आहे, व्हिडिओ पाठवलाय मला, सगळं झालेलं। लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग, फसून ते असं झालं, सगळं घडलेलं आहे। तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणलं, व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय, तू फाशी घे म्हणलाय, तू मर म्हणून सांगितलं त्यानं मेलाय, त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे। त्यानं नेमकं बोललंय की मला खूप त्रास व्हायला आहे, मला कुठं गणगोतमध्ये जाऊ देत नाही, येऊ देत नाही, काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार, असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे। जीव जाताना त्यानं बोललेला आहे, त्यानं दुसरं लग्न करून घेणार आहे, आज त्याची हळदी आहे, हे सांगितल्यामुळं तो म्हणजे असं करून घेतलेला आहे, त्याच्या दबावामुळे झालेलं आहे सगळं। आम्हाला न्याय पाहिजे। तृतीयपंथीयानं प्रेम प्रकरणातून जीवन संपवल्याचं बोललं जात आहे। प्रियकराचं लग्न होतं, दोघे आधी एकमेकांच्या प्रेमात होते, पण अचानक प्रियकरानं साथ सोडली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं तृतीयपंथीयानं जीवन संपवल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। इतकंच नव्हे तर आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ देखील काढल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी, तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं, त्याशी त्यानं लग्न केलं, काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही, कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला, घराच्या बाहेर जात नव्हता, मारहाण करत होता, म्हणून त्याला काय करत होता। परत त्यानं आज लग्न करून गेलाय, त्याचं लग्न करून गेलं, त्याचे जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर, नाव काय त्याचं का, सुधीर जमादार म्हण, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलेले, मराठीच्या वगैरे सगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत। तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा किन्नर लोकांना न्याय द्या।